नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण माजलगाव धरणातील आजच्या पाणीसाठ्याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर धरणामध्ये किती पाण्याची आवक सुरू आहे, सिंदपाना धरण आणि बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे, त्याचा किती फायदा माजलगाव धरणाला होत आहे याची पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं आपण पाहू माजलगाव धरणाविषयी बेसिक माहिती पाहू आपण. माजलगाव धरणाला मुख्यतः सिंदपाना नदी आणि कुंडलिका नदी तसेच जायकवाडी धरणातील उजवा कालवा हेच मेन पाण्याचे स्रोत आहेत. येथूनच पाण्याची आवक होत असते. माजलगाव धरणाची पूर्ण क्षमता 16 TMCची आहे आणि मृत साठा 5 TMCचा आहे. धरणाला 16 दरवाजे आहेत जे 14,50,00,000 लिटर प्रत्येक सेकंदाला पाणी विसर्ग करू शकतात. एवढी कॅपॅसिटी आहे त्याची धरणाची. जर धरणाची पूर्ण कॅपॅसिटी बघितली पाणी साठवण्याची क्षमता तर 453.64 दलघमी पूर्ण क्षमता धरणाची आहे. आजच्या दिवशी जर धरणामध्ये पाणी साठा पाहिलं तर 135.70 दलघमी. टक्केवारीमध्ये पाहायचं म्हटलं तर 0पेक्षा पण कमीच आहे, मायनसमध्येच आहे, पण आपण 0 पकडू. मागील वर्षी 13.07% आजच्या दिवशी पाणी होतं. मृत साठा तळ्याचा जर पाहायचं म्हणलं धरणाचा मृत साठा 142.30चा आहे. म्हणजे आजच्या दिवशी जे पाणी आहे 135.70 हे मृत साठ्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळेच मी म्हणलं मायनसमध्ये आपण टक्केवारी सध्या येऊ शकते. मृत साठा भरण्यासाठी आणखी 7 दलघमीची धरणाला आवश्यकता आहे, 7 दलघमी पाण्याची. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे सिंदपाना नदी आणि कुंडलिका नदीमधून पाण्याची होणारी आवक खूप कमी आहे. त्यामुळं आणखीनही 0% पाणी आहे. आता जो तिसरा मुख्य स्रोत आहे म्हणजेच जायकवाडी धरणाचा उजवा कालवा. जायकवाडी धरण आजच्या दिवशी 80 ते 85 पाणीसाठा उपलब्ध आहे. जर जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले तर माजलगाव धरणाला पाणीसाठा नक्कीच वाढू शकतो. याविषयी काही न्यूज चॅनल खोटी न्यूज देत आहेत. जसं की जायकवाडी धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडलं आहे त्यामुळे आता 7-8 दिवसात माजलगाव धरण पूर्णपणे भरेल अशी ती न्यूज आहे. ही बातमी खोटी आहे आणि हे कोणत्याही प्रकारे शक्य नाही. ते कसं आपण ते पुढे पाहू. 7-8 दिवसामध्ये भरणं कोणत्याच प्रकारे शक्य नाही. ते कशावरून सांगतो. जायकवाडी धरणाचा उजवा कालवा याची क्षमताच आहे विसर्ग करण्याची क्षमता 63.71 घनमीटर प्रत्येक सेकंद. म्हणजेच 63,710 लिटर पाणी प्रत्येक सेकंदाला उजवा कालवा पाणी सोडू शकतो. जर याला TMCमध्ये आपण पाहायचं म्हटलं तर 0.2 TMC प्रत्येक दिवसाला उजवा कालवा पाण्याचा विसर्ग करू शकतो. जर याच प्रकारे आपण जर पाहायचं म्हणलं तर पूर्ण क्षमतेने उजवा कालवाचं पाणी सोडलं म्हणजे आपण एक उदाहरणासाठी 100 लिटर पाणी जर जायकवाडी धरणापासून सोडलं तर माजलगावपर्यंत येईपर्यंत 25 लिटर पाणी म्हणजे 25% तरी पाण्याचा अपव्यय होणार. कुठं लीक असेल, कुठं जमिनीमध्ये मुरल, कुठं काय होईल त्याचा 25% आपण अपव्यय धरू तर 75% धरणापर्यंत येईल. तर असं जर गृहीत धरलं तर 0.2 TMC प्रत्येक दिवसाला जर पूर्ण क्षमतेनं सोडलं जायकवाडी धरणाने पाणी तरी 0.2 TMC सोडेल. पण इथं येईपर्यंत 0.15 TMC धरणामध्ये येईल माजलगावच्या. तर या प्रकारे भरायचं म्हणलं तर आज धरणामध्ये 4.25 TMC साठ आहे. टोटल त्याची कॅपॅसिटी आहे 16 TMCची. यासाठी या वेगानं जर भरायचं म्हणलं तर 2 ते 3 महिने लागतील. त्यामुळे 7-8 दिवसात धरण भरणं हे कोणत्याच प्रकारे शक्य नाही. यासाठी फक्त एकच पर्याय आहे. यावर्षी माजलगाव धरण पूर्णपणे भरण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे जायकवाडी धरणातून उजव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडणे. जे ते 0.2 TMCने पाणी आहे ते पूर्ण सोडणे आणि निसर्गाची चांगली कृपा झाली आणि बीड शहराच्या आसपास चांगला पाऊस झाला तर दोन्ही नद्याला चांगलं पाणी येईल आणि त्या पाण्याचा माजलगाव धरणाला फायदा होईल आणि माजलगाव धरण पूर्ण भरेल. तिसरा कोणताही पर्याय नाही. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.